येतेच नाही. तुमचा माझ्यावर एवढा विश्वास आहे ना, मग नावे का करून देत नाही माझ्या? कदाचित तुझी नजर माझ्या संपत्तीवर नाही ना? आणि असेल तर नाही मामा, नाही. असा अविचार मनातही आणू नका. तुम्हाला मुलगी एकच आणि तिच्या भविष्याचा विचार केला जावई म्हणून तुम्ही मलाच निवडलात, म्हणून सहज माझ्या डोक्यात विचार आला. बस उत्तम, आता एकही शब्द बोलू नको. तुमच्या लग्नाचा विचार नंतर करू. आता निघ. ठीक आहे मामा, लवकरात लवकर विचार करा. माझा मामा उत्तम अभियंकर मनोहर देशकर, मामा मनोहर देशकर, तू आमच्या लग्नाला तयार आहेस, पण मामी तुमची चालू देणार नाही. तुझ्या मुलीचे लग्न माझ्याशीच होणार. असा ठाऊक असूनही ही रचना दुसऱ्या मुलावर प्रेम करतोय, पण नाही होणार नाही. रचना फक्त माझीच आहे. कारण मला या संपत्तीचा मालक व्हायचाय, मालक. आणि तुमची संपत्ती हस्तगत करण्यासाठी मी काही कोणत्याही थराला जाऊ शकतो. रचना देशकर, तुला सोडणार नाही. अरे वा, कॉलेजमधून येतात वाटतं. मी कुठून येते, कुठे जाते, तू विचारणारा कोण? म्हणजे एवढा विचारायचा अधिकार नाही माझा? कोणता अधिकार? आणि कोण तुझी बायको? मी नाही, हे कदापि शक्य नाही. का शक्य नाही? तुला माझीच राणी व्हावं लागेल, कारण तुझ्या बापाचा सर्व कारभार मीच सांभाळते. सांभाळतोस ना, पण त्याकरिता त्याला माझ्या बापाकडून पगार मोजून घेतोस ना. फुकट काम करत नाही. आणि एवढंच नाही तर तुला राहण्यासाठी गावाबाहेर सुंदर बंगला सुद्धा दिलाय. तिथे काय, तिथे येऊ नकोस. आपलं लग्न होणार आहे, लग्न. आणि सासऱ्याच्या इथे यायला जावं यायला काही मनाई आहे काय? लग्न लग्न लग्न. माझ्या बापाच्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या नोकराची लग्न करणार मी? कदापि शक्य नाही. रचना, कसं शक्य होत नाही? रोज शेत सजवायला लावली नाही तर नावाचा उत्तम अभियंकर नाही. सारे रचना देशकर म्हणतात. आणि एवढंच नाही तर ही रचना देशकर तुझ्यासारख्या भिकाड्याला भीक घालत नाही. मम्मी, पप्पा, कुठे आहात तुम्ही? काय करत ना? काय झालं? अगं, आल्या आल्या एवढी ओरडायला का लागली? तुझी प्रकृती तर बरी आहे ना? हो,
मम्मी मला काही झालं नाही. मग आल्या आल्या ओरडायला का लागलीस बेटा? काय ग कापला, काय झालं? अहो मला काय विचारता? मुलीकडे बघा ना. आल्या आल्या ओरडू लागली पण काहीच सांगत नाही. काय करत ना बेटा, काय झालं? पप्पा मला काही झालं नाही. मग एवढी चिडलीस का? पप्पा इथे उत्तम आला होता. हो आला होता ना, कशासाठी? कंपनीच्या कामाने आला होता. पप्पा तुम्ही कंपनीचं काम कंपनीतच करा, घरात नाही. मला तो उत्तम ह्या घरात दिसतं का म्हणे? अगं मी पण तेच म्हणते, पण तुझे पप्पा येतील तेव्हा ना. स्वतःला कसा येतो इथे आमचा डोका खराब करायला. जरा तोंडाला आवर घाल. बघितलंच रत्ना, तुझे पप्पा मला बोलूच देत नाही. त्याने काय जादू केली तुझ्या पप्पावर कुणास ठाऊक. कधीही त्याचीच बाजू घेतात. कमला असं काहीच नाही. मग का काढून टाकत नाही त्याला आपल्या कंपनीमधून? कमला हे बघ, नाही त्याला माय ना बाप, वरून मी त्याचा मामा. आपल्याशिवाय त्याचं या जगात आहे तरी कोण ग? मी त्याला कंपनीमधून काढलं तर हे लोक काय म्हणतील आपल्याला? पप्पा तुम्हाला त्याचा एवढाच लाड असेल तर असू द्या, पण मला या घरात तो दिसायला कामा नको. बघितलं मुलगी मुलगी रागाम कशी आत गेली ते. अगं तुझ्या संस्काराचा परिणाम